नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपण आज बघूया नवीन माणसाने स्वामी सेवा कशी करावी, असा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्तांना पडतो. तर ती सेवा कोणती करावी, कुठे करावी आणि कशी करावी. तर स्वामी भक्तांनो, ही माहिती तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून किंवा स्वामींच्या मठातून मिळेलच. पण आज आपण हा व्हिडिओ यासाठीच घेऊन आलो आहोत, आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. तर बघूया स्वामी सेवा कशी सुरू करावी. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे, ती सेवा प्रत्येक सेवेकरी करू शकतो. प्रत्येक सेवेकऱ्याने ही सेवा केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, खूप सोपी अशी ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात. पण तुम्ही गुरुवारपासून सुरू केली तर अतिउत्तम. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. त्या तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. स्वामी भक्तांनो, या सेवेमध्ये तुम्हाला 2 गोष्टी लागतील. एक तर माळ लागेल आणि दुसरी म्हणजे स्वामींचं नित्यसेवा हे पुस्तक. हे तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून किंवा स्वामींच्या मठातून मिळेल. तर तुम्हाला पहिल्यांदा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकात नसेल तर तुम्हाला तो Google किंवा YouTubeवर मिळेल. तर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा एक वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचे आहे. कालभैरव अष्टक स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकातून मिळेल. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप एक माळ तुम्हाला करायचा आहे. बस इतक्या 3 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. एक म्हणजे तारक मंत्र 1 वेळा, दुसरं कालभैरव अष्टक 1 वेळा, तिसरं श्री स्वामी समर्थ जप 1 माळ. बस इतकी 3 सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरू करा. तुम्ही ही सेवा 1 महिना करा, 2 महिने करा किंवा कायम केली तरी चालेल. तर स्वामी भक्तांनो, या सेवेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार होईल आणि तुम्हाला स्वामीमय झाल्यासारखे वाटेल. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.